बीजेपी के रियासती ख़वातीन मोर्चे की फहरिस्त में शिंदे ग्रुप की खातून ओहदेदार का नाम शामिल, सियासी हलक़ों में हलचल। शहर के खातून रहनुमाओं का बीजेपी के मुकामी कायदीन पर शदीद बरहमी का इजहार। ये महज शरारत और जानबूझकर की गई हरकत है। भारतीय जनता पार्टी के ख़वातीन मोर्चा के रियासती मजलिस आमिला स्टेट एग्जीक्यूटिव का हाल ही में ऐलान किया गया, जिसमें मुतादिद ख़वातीन कारकुनान को मुख्तलिफ जिम्मेदारियाँ सौंपी गई। ताहम इस फहरिस्त के इजरा के दौरान एक बड़ी इंतज़ामी गलती सामने आने से सियासी हलक़ों में बहस छिड़ गई है। ऐलान करदा फहरिस्त में बीजेपी छोड़कर शिवसेना शिंदे ग्रुप में शामिल होने वाली साबिक़ कारपोरेटर श्रद्धा चौहान का नाम ख़वातीन मोर्चे के रियासती सेक्रेटरी के तौर पर शामिल कर दिया गया। जब इन्हें इस तकर्रुरी की इत्तला दी गई तो इन्होंने खुद बीजेपी को आगाह किया कि वो काफ़ी पहले पार्टी छोड़ चुकी है और इस वक्त शिवसेना शिंदे ग्रुप में खिदमत अंजाम दे रही है। इस वजाहत के बाद चंद घंटों में ही जारी करदा फहरिस्त में तरमीम करते हुए श्रद्धा चौहान का नाम हटाकर उसकी जगह दूसरी खातून का नाम शामिल कर दिया गया। वाज़ेह है कि म्यूनसिपल कॉरपोरेशन इंतखाबात से कबल श्रद्धा चौहान ने बीजेपी से इस्तीफ़ा देकर शिवसेना शिंदे ग्रुप में शमूलियत इख्तियार की थी और इस वक्त वो पार्टी के शहर सदर की जिम्मेदारी निभा रही है। इस मामले पर रद्द-ए-अमल जाहिर करते हुए शिवसेना शिंदे ग्रुप की शहर सदर श्रद्धा चौहान और पार्टी के तर्जुमान सुशील चौहान ने शदीद नाराज़गी का इजहार किया है। उन्होंने इल्ज़ाम लगाया कि ये सारा मामला बीजेपी के मुकामी कायदीन की गफलत या जानबूझकर की गई हरकत का नतीजा है। उन्होंने ये भी बताया कि आखिर किन वजूहात की बिना पर उन्होंने बीजेपी को छोड़कर शिवसेना शिंदे ग्रुप में शमूलियत इख्तियार की थी। ब्यूरो रिपोर्ट, MCN उर्दू न्यूज़। खरं तर 2 दिवसापूर्वी माझ्या पत्नीला फोन आला होता। भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयातून एका मोठ्या नेत्याचा फोन आला होता, जे की एक अतिशय जबाबदार व्यक्ती आहे। त्यांनी फोन केला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही सध्या तुमच्यावर जबाबदारी काय आहे भारतीय जनता पार्टीची, आणि असं सांगितल्यानंतर माझ्या पत्नीने सांगितलं की मी सध्या शिवसेनेमध्ये काम करत आहे, माझा भारतीय जनता पार्टीशी कसलाही दुरान्वय संबंध नाही आहे, मी शिवसेनेमध्ये कार्यकर्ता म्हणून तिथे चांगल्या प्रकारे काम करत आहे। असं म्हटल्यानंतर लगेच 5 मिनिटानंतर ती एक यादी प्रसिद्ध झाली। त्या यादीमध्ये त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या महिला विंगच्या प्रदेश सचिवपदी त्यांची नियुक्ती केली असं आम्हाला कळालं, फोन आलं। आणि त्यानंतर कार्यकर्त्याचे फोन सुरू झाले, पत्रकार बांधवांचे सुरू झाले, अजून आमचे जे मित्रवर्ग आहे, परिवार आहे, सर्व चौकडून फोन आले। जसं आम्हाला कळालं आणि ही बातमी पसरली तसं त्यांच्यापर्यंत आम्ही ती सूचना दिली की हे चुकीचं आहे आणि तुम्ही लवकर ते डिलीट करा। तर नंतर काही काळानंतर त्यांनी त्याच्यावर पेननं खाडाखोड केली आणि एका दुसऱ्या भगिनीचं नाव त्या ठिकाणी त्यांनी प्रसिद्ध करून वापस फेर यादी त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे। मला आपल्यामार्फत एवढंच सांगायचं आहे की आमचा शिवसेनेमध्ये आम्ही दोघंही कार्यरत आहोत। मी जिल्ह्याच्या प्रवक्तापदी काम करतो आहे, आमच्यावर जबाबदारीचे काम म्हणजे पदं आहेत। आम्ही कुठल्याही प्रकारचा आमचा भारतीय जनता पार्टीशी दुरान्वय संबंध नाही आहे, आम्ही त्यांचे सदस्य नाहीत किंवा आम्ही त्यांच्या प्रत्येक गोष्टीचा आम्ही राजीनामा दिलेला आहे, आमचा त्यांचा काही संबंध नाही आहे। तुम्ही का सोडली भाजपमध्ये होता शिवसेनेत? तो आमचा गेम झाला आहे। आता ती गोष्ट आता या ठिकाणी तुम्हाला सांगणं महत्त्वाचं मला असं वाटत नाही। निवडणुकीच्या काळामध्ये कसं आहे, कोणत्या नेत्यासोबत कोण राहतो, कोणाचे किती पारिवारिक संबंध आहेत, हा एक गच्चाळ राजकारण आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये सुरू आहे। त्याचा आम्ही बळी पडलो आणि माझी बायको ही भाजपामध्ये महानगर अध्यक्षपदी विराजमान होती। ते 30 ते 35 लोकांची त्यांनी त्यावेळेस बॉडी तयार केली होती। अतिशय म्हणजे महाराष्ट्रातल्या जेवढ्या भाजपा महिला मोर्चाच्या बॉडी होत्या त्याच्यामध्ये टॉप 3 मध्ये त्यांचं काम होतं। परंतु माझ्यामुळे बायकोची विकेट पडली, असा हा वेगळा प्रवास आहे। 100% चूक आहे। त्यांनी असं करायला नाही पाहिजे। त्यांना एवढं तर पाहिजे की आपला पक्ष हा जबाबदार पक्ष आहे, नांदेड म्हणजे महाराष्ट्रामध्ये आमचा तो भाऊ म्हणून काम करतो आहे। त्यांना माहिती पाहिजे की आपल्याकडे कोण आहेत, कोण नाही आहेत, कोणाला आपण ठेवलं आहे, कोणाला काढलं आहे, कोणाला हकारलं आहे, कोणाची विकेट पाडली आहे, हे त्यांना कळायला पाहिजे। हे काय प्रिंट मिस्टेक होऊ शकत नाही, हा एक जाणून बुजून प्रकार दिसतो आहे आम्हाला। कोण केलं असं? आता कोणी केलं असेल, लोकलच्या नेत्यांनीच ही बातमी त्यांना द्यायला पाहिजे ना। आपण जर एखादी व्यक्तीला कमी जास्त करत असेल पक्षातून किंवा कोणी व्यक्ती जात असेल तर ह्याचा सगळा जो डाटा आहे तो ते या ठिकाणच्या महानगर प्रमुखाकडे पाहिजे। तर त्यांना प्रश्न विचारा तुम्ही। महाराष्ट्र, माझं नाव श्रद्धा सुशील चव्हाण। मागच्या 10 वर्षापासून मी भाजपमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत होते।
त्यानंतर भाजपने माझ्यावर शहर महानगरच्या अध्यक्षपदाची पण जबाबदारी दिली. ती अतिशय चांगल्या पद्धतीने मी पार पाडले. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी कार्यकारिणी म्हणून मी नांदेडची महिलाची कार्यकारिणी जाहीर केले होते. अतिशय मोठी फळी आम्ही महिलांची चांगली तयार केली होती. सातत्याने भाजपने माझ्यावर कामाचा जो बोजा दिला आणि तो मी व्यवस्थित पार पाडला. पण नंतर जेव्हा मला काही द्यायचं होतं त्यावेळेला मात्र त्या रांगेतून मला बाजूला केलं आणि माझी जी अपेक्षा होती त्यांनी भाजपने पूर्ण केली नाही. त्यानंतर मी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. शिवसेनेत 6 महिने झाले काम करत आहे. एक सच्चा कार्यकर्ता माझ्या अंगात जिवंत असल्यामुळे मी जसं भाजपमध्ये काम केलं त्याहीपेक्षा चांगला जोमाने मी शिवसेनेत आता ठामपणे काम करत आहे. पण मागच्या 2-3 दिवसापूर्वी प्रदेशावरून मला फोन आलं भाजप प्रदेश कार्यालयातून आणि मला सांगितलं की तुम्हाला महाराष्ट्र सचिवपद ह्याची जबाबदारी तुम्हाला दिलेली आहे, तुम्हाला माहीत आहे का? मी एकदम शॉक झाले की मी शिवसेनेत असताना भाजपची पुन्हा माझ्यावर जबाबदारी कशी काय? मग सगळीकडून मला फोन, सोशल मीडियावर माझ्या नावाचा उल्लेख करण्यात आला. पण मी आपल्याला सर्वांना ह्या माध्यमातून सांगू इच्छिते की माझ्या गळ्यामध्ये शिवसेनेची दस्ती आहे. ह्यापेक्षा मोठा मी पुरावा काही देऊ शकत नाही. माझ्या अंगामध्ये जो रक्त आहे तो रक्त हा एकदम सच्चा कार्यकर्ताचा आहे. ज्या खांद्यावर ज्या पक्षाचा मी शेला घातला तो मी अतिशय विश्वासाने आणि त्या पक्षाला जसं साजेल तसं मी काम करण्याचं 100% माझ्या पद्धतीने प्रयत्न करत आहे. त्याच्यासाठी माझ्यावर कुठलाही म्हणजे विश्वास किंवा असं चुकीने काहीतरी सांगून की पुन्हा ह्या भाजपमध्ये गेल्यात असा कुठलाही प्रकार नाही. मी शिवसेनेतच आहे आणि शिवसेनेतच काम करत आहे. कोण केलं असं मला असं सांगताना दुःखही होतं, वाईटही वाटतं की प्रदेशावर जेव्हा आपल्या नावाचं पुन्हा वारंवार चर्चा होते, मला असं वाटते की लोकल बॉडीमधून किंवा नांदेड शहरामध्ये काय घडतं काय घडत नाही, कोणाला पक्षामध्ये ठेवतात, कोणाला पक्षातून बाहेर काढतात, हे प्रदेशाला कुठेही कळवत नाहीत. इथेच निर्णय घेतात आणि इथेच त्या निर्णयावर माती टाकतात. असं काम इथलच्या लोकल बॉडीचं काम आहे. भाजपमध्ये इथे कुठल्याही कार्यकर्त्याला कुठलाही न्याय मिळत नाही आहे आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की ह्या सगळ्यांचा शिल्लेदार हे कोण आहे, की कार्यकर्त्यांना नाराजी कशी व्हावी हे कोण चांगल्या प्रकारे इथं भाजपमध्ये करत असतील हे आपल्या सगळं नांदेड शहराला अत्यंत चांगल्या पद्धतीने माहीत आहे. मुल्क के मारूफ तालीमी इदारे शाहीन ग्रुप ऑफ इंस्टीट्यूशंस नांदेड़ ने नीट 2027 की तैयारी करने वाले बासलाहियत रिपीटर्स तलबा के लिए एक खुसूसी और मुकम्मल तौर पर मुफ्त कोचिंग प्रोग्राम शाहीन 50 नीट रिपीटर्स 2027 बैच का ऐलान किया है। इस स्कीम के तहत 50 मुंतखब तलबा को मुफ्त कोचिंग फराहम की जाएगी जिन्होंने नीट 2026 में शिरकत की हो और जिनमें 425 या इससे ज़ायद नंबर हासिल करने की सलाहियत मौजूद हो। शाहीन एकेडमी इंतज़ामिया का मानना है कि एक इम्तिहान किसी तालिब इल्म की मुकम्मल सलाहियत का पैमाना नहीं हो सकता, बल्कि कामयाबी के लिए मेहनत, इस्तिकामत और बाज़ औक़ात एक दूसरे मौके की भी ज़रूरत पड़ती है। इसी तस्वुर को सामने रखते हुए नीट रिपीटर्स के लिए ये खुसूसी बैच शुरू की जा रही है ताकि वो नीट 2027 के इम्तिहान में नुमाया कामयाबी हासिल कर सके। शाहीन एकेडमी नांदेड़ के इस खुसूसी प्रोग्राम में कम्प्लीट सिलेबस, वीकली टेस्ट, नीट तर्ज के मॉक एग्ज़ाम्स, ऑफलाइन और ऑनलाइन हाइब्रिड क्लासेस की सहूलत, रोज़ाना प्रैक्टिस और डाउट्स क्लियरेंस सेशंस, इनफरादी रहनुमाई और हौसला अफजाई के साथ साथ कारकर्दगी का तज्जिया और बेहतरी के खुसूसी मंसूबे शामिल है। एकेडमी के मुताबिक इसके तहत पहली बैच का आगाज़ 6 जुलाई से हो रहा है जबकि सेकेंड बैच का 20 जुलाई से आगाज़ हो रहा है। निशिस्तें महदूद है इसलिए ख्वाहिशमंद तलबा से जल्द अज जल्द दरख्वास्त देने की अपील की गई है। वाज़ेह है कि शाहीन एकेडमी नांदेड़ से तालीम हासिल करने वाले तलबा ने गुज़िश्ता बरसों में नीट और JEE के इम्तिहान में नुमाया कामयाबी हासिल कर चुके हैं और ये सिलसिला इसी तरह आगे भी जारी रहेगा इंशाअल्लाह। मज़ीद मालूमात के लिए तलबा और सरपरस्त हजरात शाहीन एकेडमी हस्सापुर वागी रोड बाईपास के करीब नांदेड़ से रब्ता कर सकते हैं।
या स्क्रीन पर दिए जा रहे मोबाइल नंबर पर भी मालूमात हासिल की जा सकती है। ब्यूरो रिपोर्ट MCN उर्दू न्यूज़।